हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिला या आपण लाभार्थी म्हणून या योजनेसाठी येतील, हे रजिस्ट्रेशन होईल। ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती। सन्माननीय सदस्य महोदयांनी सदस्य मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते, ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला 1,59,00,000 महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला। सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास 2,20,00,000 पेक्षा अधिक महिलांना वितरित केला। ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,33,00,000 इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबर मध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला। म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत। खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये 3,000 आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं। जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी 1500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3,000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं। त्यामुळे 1500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। या उलट महायुतीच्या सरकारने महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। जुलै महिन्यापासून जेव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू केलं, ऑगस्ट महिन्यापासून आम्ही त्याची छाननी सुरुवात केली। त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ज्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासन असेल किंवा विभागाला जे काही अशा पद्धतीचे योजनेचा दुरुपयोग आणि वेगवेगळ्या अकाउंट्स मधून त्या ठिकाणी फेक अकाउंट्स मधून फ्रॉड करून जे काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या संदर्भातले काही तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यानुसार त्या वेळेला त्या संदर्भातली चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे। पण त्या संदर्भातली एक्झॅक्ट आकडेवारी मी निश्चितपणाने सभापती महोदय आपल्या परवानगीने पटलावर सन्मान्य सदस्य महोदयांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल। आपलं मी आभार व्यक्त करतो। कारण म्हणतं तर आदितीताई आपण उत्तर देताना ज्या पद्धतीने उत्तर दिलंय तुमच्या मनात असेल का मला माहित नाही पण मनावर दडपण ठेवून शिंदे साहेब प्रश्न विचारा। 22 मिनिटं झाली लक्षवेधी सुरू आहे। या सरकारच्या धोरणावर मध्यंतर पण होणार आहे। निवडणुकीच्या अगोदर या असलेल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी लाडक्या बहिणीची अगदी राखी बांधून घेतली। माझी प्रश्न साधा आहे, त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की सर्वांना सरसकट जेवढे लोक अर्ज करतील जेवढ्या महिला भगिनी त्या सगळ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळेल म्हणून। आणि मी माझ्याकडे कॉपी आहेत, मी वर्तमानपत्राच्या कॉपी आहेत वाटतं तुम्हाला मी बोलायला दिलं नाही प्रश्न विचारा शिंदे साहेब। सभापती महोदय सरसकट सगळ्यांना आम्ही लाभ देऊ असं जाहीर केलं। त्यावेळेला सगळ्यांना सगळे हे म्हणतात त्याप्रमाणे जीआर काढला, 100% जीआर काढला। 10 जुलै 10 जानेवारी पासून जीआर काढले, त्यामध्ये निकष नियम सगळे ठरवले। काही आमदारांना त्या ठिकाणी अध्यक्ष पण केलं समितीचं। मग तो निकष ठरवून जी नावं आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर सरसकट दिलं। त्याला सांगितलं कोणाची नावं रद्द करू नका, आपल्याला निवडणूक जिंकायचं, माझा गंभीर आरोप आहे। आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही निकषाची फाईल काढली। माझा उलटा प्रश्न असा आहे, तुम्ही आता निकष काढता
जो अगोदर तुम्ही योजना जाहीर केल्या तुम्ही GR काढला होता, मग त्यावेळेचा ज्याचा मध्ये बंटी पाटलांनी सांगितलं, ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो GR तो निकष बघितला नव्हता का, मग ती यादी तुम्ही अप्रूव्ह केली, तुम्ही पैसे वाटले, सरकारच्या तिजोरीतले पैसे लाभार्थी नसलेल्या बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल तर सरकार आणि तिथले अधिकारी दोषी आहेत. तर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता, तर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू. घाबरून काही महिला भगिनी गेल्या आणि चांगलं आमचं याच्यातून लाभार्थी म्हणून नाव कळा. माझा आरोप असा आहे, सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या लोकांनी टाकलेला दरोडा आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल, तो लाडक्या बहिणीची नाही, त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? ज्यांनी आधी त्या असलेल्या GR ला डावलून सुद्धा पात्र केले असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का? आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं, आम्ही पैसे वसूल करू, आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही. मग तुम्ही त्या लोकांचे पैसे घेणार नसणार तर तुम्ही अपात्र ठरवलेल्या पात्र ठरवताय का? अपात्र ठरवल्याचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का? आणि तसं जर असेल तर 2100 रुपये तुम्ही जाहीर केले ते कधीपासून करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का? सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्य महोदयांना या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची. एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील, कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये. एक दुसरी महत्वाची गोष्ट, आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे, मी पूर्ण उत्तर देते त्याच्यानंतर शासनाकडे किंवा मंत्री विभागाच्या मंत्री आहेत त्यांचं उत्तर ऐकून घ्या जरा. आपण विभागाकडे किंवा शासनाकडे फ्रॉड काही हे झालेल्या ज्या वेळेला तक्रारी आलेल्या आहेत त्यावेळेला त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली जाईल. अशा ज्याचा उल्लेख चित्राताईंनी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी केला की एक आधार कार्डच्या ह्याच्यावर 10 अर्ज भरले गेले किंवा एक बँकच्या खात्याच्या ह्याच्यावर 7-8 भरले गेले. अशा पद्धतीच्या ज्या वेळेला तक्रारी प्राप्त होतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची स्टेटमेंट विभागाकडून किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आमच्याकडनं देण्यात आली. पण निकष जे आहेत ते सुरुवातीला जे होते तेच आता आहेत. सेल्फ डिक्लेरेशन आपण त्या फॉर्म मध्ये ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे कुठलीही लाभार्थी महिला जी या ठिकाणी अर्ज भरते ती इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये असं सेल्फ डिक्लेरेशन तिने करणं आहे. हे निकष सुरुवातीपासूनच ते पोर्टलवर किंवा ऍपवर जो फॉर्म उपलब्ध करून दिलेला होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले होते. या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य महोदयांना, सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी माहिती देते, ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 2,68,00,000 अर्ज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्याच्यातले 2,52,00,000 अर्ज विभागाने त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले आहेत. याचा अर्थ असा की स्क्रुटिनी करूनच ते अर्ज त्या ठिकाणी पात्र केलेले आहेत. कुठेही स्क्रुटिनी केल्याशिवाय त्या ठिकाणी ते अर्ज हे त्या ठिकाणी स्वीकारले गेलेले नाहीयेत. एक सप्टेंबर महिन्यामध्ये 2,53,00,000 त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले. त्याच्यापैकी अप्रूव्ड अर्ज हे 2,41,40,00,000 आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,63,00,000 अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्यापैकी 2,54,00,000 इतके अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ड हे विभागाने केलेले आहेत. मी मगाशी सुद्धा सुरुवातीला माहिती दिली की वेगवेगळे जे विभाग आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, नमो शेतकरी असेल, त्याचबरोबर परिवहन विभाग असेल, इतर काही विभाग जे आहेत वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणारे, या विभागाचा जो डेटा आहे तो परस्पर कुठलाही विभाग ऍक्सेस करत नसतं. त्याच्यामुळे त्याला यायला हा कालावधी निश्चितपणाने लागत असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहितेचा कालावधी होता, त्यावेळेला ही स्क्रुटिनीची प्रक्रिया ही संपूर्णपणाने बंद होती. त्याच्यामुळे आता जशा जानेवारी महिन्यापासून आम्ही ही प्रक्रिया किंवा
त्या संबंधित विभागाकडून हा डेटा प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या पद्धतीनं त्या संदर्भातली कारवाई ही केली जात आहे. आणि या व्यतिरिक्त 65 वयोगटाच्या पुढे जे त्या ठिकाणी वयोमर्यादाचे जाणार आहेत ते ऑटोमॅटिकली दर महिन्याला ती संख्या जी आहे ही कमी होत राहणार आहे आणि ती बाय डिफॉल्ट होत राहणार आहे. त्यामुळे त्याच्यात कुठेही आधी काही केलेलं आहे निवडणुकीच्या नंतर काही केलेलं आहे अशा पद्धतीचं नाहीये. जी आकडेवारी आपण म्हणताय की 50 लाख कमी होणार आहेत, 40 लाख कमी होणार आहेत, या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत. विभागाने अशा पद्धतीची कुठलीही आकडेवारी आजपर्यंत जाहीर केलेली नाहीये.